हाय गाइस, मी नंदिनी आज बनवत आहो वांग्याच्या भरीत. काळ्या वांग्याच्या छान या प्रकारे वांगे भाजून घेतलेले आहेत आणि मिरच्या सुद्धा आणि लसण 5 किलो लसणाच्या आणि 3 टमाटर यांना आता छान आपण छिलून घेऊ. याचे छिलटे काढून घेऊ. थंडी झाले आहेत, हे पूर्ण छिलटे काढून घेऊ. तर बघा गाइस, आपलं छान छिलून झालं लसण, टमाटर, वांगे. फक्त मिरच्यांचा छिलटा नाही काढत. आता यांना छान बारीक करून घ्यायच्या हाताने. असं जमलं तर हाताने हे करायचं, क्रश करून घ्यायचा. तर बघा, टमाटर आपण बारीक केले आहेत तिन्ही, ज्या प्रकारे होतात त्या प्रकारे. तर जास्त बारीक पण नाही. मग आता मिरच्या पूर्ण करून घेऊ बारीक, असं छान याच्यामध्ये मिक्स झाल्या पाहिजे त्या प्रकारे सगळ्या करून घेऊ असं छान बारीक. मिरच्या चांगल्या कट झालेल्या आहेत, चांगल्या बारीक झाल्या, असं छेट लागल्या पाहिजे असं ठेसासारख्या. कोणी खूप मिक्सरमध्ये सुद्धा वाटलं तर करू शकता किंवा वाटू सुद्धा शकता. वाटता येते, पण हे कुठल्यासारखं छान लागते, तोंडात लागते. एकदम बारीक झाल्यावर तर मजा नाही. तर मग वांगे पण करून घेऊ आपण बारीक. आता याच्यात हा आपण घरगुती पद्धतीने बनवत आहोत. आता वाटणं वगैरे प्रत्येक लोक वाटणच करतात. ह्या कुठल्या टाईप एका प्रकारे असं. तर आता हा लास्टवाला वांगा आहे, त्यालाही चांगलं बारीक करून घेऊ. हे बघा, असं बी करू शकता, काही हे नाही. मस्त असं केलं तर चांगला मॅक्स होते. तर बघा या प्रकारे पूर्ण असं बारीक करून घेऊन आले. आता लसण पण बारीक करून घेऊ. लसण आहे ना, छान बारीक करून घेऊ. तर बघा, पूर्ण झालेला आहे मॅश, पूर्ण मिक्स सुद्धा झालेला आहे. बघा, आता आपण काय करू, तुम्हाला वाटलं तर ग्लोव्ज घालून पण करू शकता. ग्लोव्ज घालून पण मी बिना ग्लोव्ज घातल्या हाताचा वेगळाच चव येते. तर या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण याचा तडका बनवू. तर तडक्यासाठी आपण तेल टाकलेलं आहे. तुमच्याकडे सरसूचा तेल असेल तर सरसूचा टाका, अजून छान वाटते. मी फक्त आमच्याकडे साधा सोयाबीन तेल आहे, तर किंगवाला तो टाकला आहे. आणि मोहऱ्या, जिरा मोहऱ्या सुद्धा घेतला, हिरवा कांदा आणि धनिया. तर जिरा मोहरी टाकून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर हिरवा कांदा. तर थोडेसे तुरीचे दाणे काढले होते, माझ्या पप्पांनी तुरीचे घरून आणले होते गावाकडून. तर हे दाणे याच्यात घालून घेऊ, छान लागते. थोडेसे दाणे भाजू देऊ ना, छान फ्राय होतपर्यंत भाजून घेऊ याला, दाण्यांना. थोडासा कढीपत्ता घरचाच आहे, थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि 2 चम्मच नमक. छान परतून घेऊ. थोडंसं सांबार, थोडं शिजलं की आपण हे घालून घेऊ. त्याला जास्त शिजवायचं नाही, म्हणून मी दाण्याला पहिले शिजवून घेतले. छान मिक्स करून घेऊ. शिजवायचं नाही, नाहीतर याचा मस्त कच्च्यापणाचा तडकाचा गेला नाही पाहिजे ना. दाणे छान शिजले होते. तर या प्रकारे भरीत बनवला ना तर खूप टेस्टी वाटते. सगळे हिवाळ्यातच सगळ्या वस्तू भेटतात आणि बनवायला पण आपल्यालाही छान वाटते ना, खायलाही छान वाटते, बनवायलाही छान वाटते.
तर बघा सगळं मॅच झालं आहे. सरसूचं तेल टाकलं ना अजून छान वाटतं भरत्यामध्ये. कच्चा त्याला शिजवायचं नाही, कारण नाहीतर मग हे वांगे शिजल्यासारखे वाटत, ते भाजलेल्या वांग्याचा टेस्ट चालला जाते. म्हणून गॅस बंद केलेली आहे. आता अजून थोडासा वरतून कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपला वांग्याचा भरीत तयार आहे. पोळीशी पोळीसोबत किंवा मग भातासोबत तुम्ही खाऊन घ्या, छान वाटते. तर बाय गाईस, टेक केअर. बनवून बघा या प्रकारे आणि खाऊन बघा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय गाईस. गॅस बंद करून घेऊ. काही तर हलका याच्यावर होता ना, झालं जास्त गरम बिलकुल. तर बाय, टेक केअर.